धस यांच्या संदर्भातल्या प्रकरणातले पुरावे योग्य वेळी बाहेर काढणार अमोल मिटकरी यांचा धस यांना इशारा। 2001च्या पाथर्डीमधल्या दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कुणासोबत, मिटकरींचं नाव न घेता धस यांच्याकडे रोख। पालकमंत्रीपद मिळत नसल्यानं धनंजय मुंडेंचा काटा काढण्याचे प्रयत्न, मिटकरींचा हल्लाबोल। धस यांच्याप्रती खंडणी, हत्या, जमीन बळकावणे यासारखे गंभीर आरोप। ते स्वतः शहरांचे वासेपूर करून दुसऱ्याकडे बोट दाखवत असल्याचा केला हल्लाबोल। धस यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधावं लागेल, मिटकरींचा हल्लाबोल। इतिहासामध्ये सुरेश धस हेच आका होते, मिटकरींचा आरोप। मतदारसंघामध्ये उपसा सिंचन योजनेसाठी निधीची घोषणा करण्यात आली होती। त्यासाठी भूसंपादनाचे पैसे लवकर मिळावे यासाठी अजित पवारांची भेट घेतली, धस यांची प्रतिक्रिया। मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची महानगरपालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेची भूमिका। पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत का जायचं नाही याची कारणं पदाधिकाऱ्यांनी सांगितली। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात शासन आदेश जारी, मंत्री उदय सामंत यांना शासनाचा आदेश प्राप्त। बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा बांगलादेशींना शोधण्याचं काम विश्व हिंदू परिषदेला हाती घ्यावं लागेल, विश्व हिंदू परिषदेचा इशारा। कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडून महावितरणने वसूल केले 130 कोटी रुपये। तसंच 93,848 ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून 59 कोटींचं व्याज आणि दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संघ दक्ष, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये तिघांना अटक, यातील एक उझबेकिस्तानमधील, दुसरा तर रशियाचा नागरिक असल्याची माहिती। बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रामधून धक्कादायक माहिती समोर। गोळीबार करण्याच्या पूर्वी तिन्ही शूटर कार्यालयामध्ये 3 ते 4 वेळा घुसले होते। रेकी करताना आरोपी पिस्तूल घेऊन जायचे। मुंबईतल्या कामा रुग्णालयामध्ये 21 खाटांच्या NICUचं उद्घाटन। NICU आधुनिक उपकरणांनी सुसज्ज, बालकांसाठी 21 खाटांच्या NICUची व्यवस्था। नागपूरमध्ये बर्ड फ्लूनं 3 वाघांचा मृत्यू झाल्यानंतर भायखळ्यामधील वीर जिजामाता उद्यान अलर्टवरती। प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांना देण्यात येणाऱ्या चिकनच्या खाद्यपदार्थांवरही बंदी। समुद्र किनाऱ्याजवळच्या परिसरामध्ये जाहिरात फलक लावण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरण विभागाची मंजुरी। गेल्या वर्षामध्ये जाहिरात फलक लावण्यास ठाकरे गटाने केला होता विरोध। ठाणे रेल्वे स्थानकामधील वाणिज्य भवनला अखेर आता गर्त मिळणार। रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने निविदा काढल्या। 11 मजली इमारतीमध्ये पार्किंगची सुविधा दिली जाईल। दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दी कमी होणार, स्थानकातील पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू। खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रव्यवहार करून केला होता पाठपुरावा। भाड्याच्या जागेवरती उभ्या असलेल्या होर्डिंगसंदर्भात नवं धोरण। होर्डिंगच्या मजबूतीबाबत वेळोवेळी थर्ड पार्टी ऑडिट करणं बंधनकारक, उच्च असेल तसंच रुंदीवरही आता मर्यादा येणार। मुंबईतील 3 विकासकांना 3 महिन्यांचा कारावास, महारेराच्या आदेशाचं पालन न केल्यानं महारेरा न्यायाधिकरणाचा निर्णय। ठाण्याच्या बोरीवडेमधील खेळाच्या मैदानावरती अतिक्रमण झाल्याच्या मनसेचा आरोप। नगर अभियंत्यांच्या कार्यालयाच्या बाहेर फुटबॉल खेळत मनसेचं अनोखं आंदोलन। अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या मुलांचं आंदोलन। नियुक्त पत्र देऊनही पदभार न स्वीकारलेल्या 151 जागांसाठी प्रतीक्षा यादीमधील मुलांचा विचार व्हावा अशीही मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाची निदर्शनं आणि आंदोलन। क्रांती चौकामध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याच्या निषेधार्थ आंदोलन।
बीड देशमुख हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर संभाजी वायभसे, सुरेख वायभसे यांची सीआयडी कडून पुन्हा एकदा चौकशी. अजूनही फरार आरोपी कृष्ण आंधळेच्या ठाव ठिकाणासंदर्भात चौकशी. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आता तुळजाभवानीची वाघ वाहनावरून छबिना मिरवणूक. देवीची प्रक्षाळ पूजा ही संपन्न. 14 जानेवारीपर्यंत दररोज प्रक्षाळ पूजा आणि छबिना. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यामधील 4 शिळांना तडे. गाभाऱ्याच्या संवर्धनाच्या वेळी धक्कादायक बाब समोर. सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग तालुक्यामध्ये हत्तींपाठोपाठ माकडांचाही हैदोस. ऐन सुपारीचं पीक येण्याच्या काळामध्ये अपरिपक्व झालेली सुपारी जंगलात माकडं तोडून फेकत असल्यानं शेतकरी हवाल. तिसरं अपत्य जन्माला घातल्यानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांना नोकरीला मुकावं लागलं. शासकीय सेवेमध्ये असणाऱ्यांना मार्च 2005 नंतर तिसरं अपत्य झाल्यास सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय. कोल्हापूरमध्ये सिटी बसला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापूर चिंचवड मार्गावरची घटना. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उन्नेमध्ये भाचीच्या लग्नाच्या जेवणामध्ये मामानंच विष टाकल्याचा प्रकार. भाचीनं आठवडाभरापूर्वी पळून जाऊन लग्न केल्यानं बदनामीच्या रागातून कृत्य. माझाच्या दणक्यानंतर पंढरपूर मंदिरामधील सुरक्षा रक्षक ठेका रद्द. आता नुसती कंपनी न बदलता कर्मचारीही नवीन येण्याची मागणी. काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल. नागपूर सुधार प्रन्यासाच्या कार्यालयावरती मोर्चा. तसंच सभापती संजय वीना यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप. अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निवडीच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका. भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांची उच्च न्यायालयामध्ये धाव. 34,000 मतदारांची नावं बनावट असल्याचा दावा. गडचिरोलीमध्ये आढळले HMPVचे 4 संशयित रुग्ण. सॅम्पल्स नागपूरमधील एम्समध्ये पाठवण्यात येण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये अजब आजारानं नागरिक त्रस्त. डोकं खाजवणं आणि 3 दिवसात टक्कल पडण्याच्या आजारानं भीती. कालवडमध्ये 13 लोकांना तर कठोरामध्ये 7 लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं. चंद्रपूर शहरामधल्या मोठ्या व्यावसायिकाच्या घर आणि प्रतिष्ठानांवरती ईडीची धाड. स्वाद हॉटेल, बार आणि यांच्याशी संबंधित जिल्हा परिषदेच्या समोर पेट्रोल पंपावरती अधिकाऱ्यांकडून चौकशी. भंडारामध्ये पोलीस रायझिंग डे सप्ताहामध्ये चोरीचा माल मूळ मालकांना परत. चोरीला गेलेले मोबाईल, दुचाकी, ट्रॅक्टर, सोन्याचे दागिने असा 30 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत. नागपूरमध्ये बाळ होत नसल्याच्या नैराश्यामधून दाम्पत्याची आत्महत्या. सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर करत लग्नाच्या वाढदिवशीच केली आत्महत्या. भांडणामध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या पोलीस पाटलावरती कुऱ्हाडीनं हल्ला. गोंदियामधील सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घटना. हल्ला करून हल्लेखोर फरार. झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाची माहिती मिळताच नागरिकांनी वाघाला घेरून केलं धोकादायक फोटो सेशन. वाघाच्या समोर हुल्लडबाजी करून त्याला दगडगोटे मारण्याचाही संतापजनक प्रकार. हरदोली तई या गावाजवळची घटना. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांची पंचवटी तपोवन येथील नियोजित साधुग्राम परिसराला भेट. अतिक्रमण तसंच स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या उभारणीसंदर्भात दिल्या सूचना. अहिल्यानगरमधील मोहटा देवी गडावरती शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू. राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येनं मोहटा देवी दर्शनासाठी गडावर. जळगावच्या पारोळा शहरामध्ये भर हिवाळ्यामध्ये पाणी टंचाई. ब्रिटिशकालीन जीर्ण झालेली पाईपलाईन, नादुरुस्त वॉलमुळे पाणी पुरवठा करण्यामध्ये अडचणी. संतप्त महिलांचा पालिकेवरती मोर्चा. अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33वा पदवी प्रदान सोहळा. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये गुणवत्ता यादीतील 119 विद्यार्थ्यांना देण्यात आले सुवर्ण पदक. मालवणच्या चिवला समुद्र किनाऱ्यावरती मच्छीमारांकडून स्वच्छता सुरू. किनाऱ्यावरील हजारो किलो शेवाळ सजावटीसाठी तसंच माड बागायतींना खत म्हणून या शेवाळाचा वापर. रत्नागिरी नगर परिषदेच्या समोर मनसेचं आंदोलन. थिबा राजवाडकडे येणाऱ्या
जाणाऱ्या जमिनीवरील आरक्षण हटवून जागा बिल्डरच्या गटात घातली जात असल्याचा मनसेचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.